नमस्कार, माझं नाव आहे आरती आणि आपण पाहत आहात HW मराठी। आज भारत जोडो यात्रेला 62 दिवस झाले आहेत। आजचा दिवस हा 62वा दिवस आहे आणि काही भारत जोडो जे भारत यात्री आहेत ते आपल्या सोबत आहेत। हे भारत यात्री कन्याकुमारी पासून राहुल गांधी यांच्या सोबत चालत आहेत आणि हे जे भारत यात्री आहेत त्यांच्यामध्ये टोटल 120 भारत यात्रींमध्ये 8 जे भारत यात्री आहेत ते महाराष्ट्रामधून आहेत। त्यापैकी 2 जण आज आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। सर, मला पहिलं तुमचं नाव आणि वय सांगा। मी डॉक्टर श्रावण रॅपनवाड, भारत यात्री, नांदेड़, महाराष्ट्र। मी 50 वर्षाचा है। 50 वर्षाचे। और सर, आपका नाम और आपका एज? डॉक्टर मनोज उपाध्याय, नवी मुंबई से, और 47 एज। 47 ईयर्स। 50 साल की उम्र है सर। आप रोज 20 से 22 किलोमीटर चलते हैं, तुम्ही चालता 20 ते 22 किलोमीटर, कसं वाटतं तुम्हाला? अतिशय चांगलं वाटतंय। तब्येतीलाही काही त्रास नाही। सुरुवातीपासून कन्याकुमारीपासून आजपर्यंत चालत आलोत आम्ही। कधी एकही दिवस असा नाही की ज्या दिवशी आम्हाला थकवा आला, कारण राहुल गांधीजींची स्पीड आणि त्यांचा उद्देश एवढा चांगला आहे की त्यामध्ये आम्हाला काही वाटत नाही। कारण या देशाची वाढती महागाई आहे, बेरोजगारी आहे आणि जातीयता आहे, ती कमी करण्यासाठी, त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी राहुलजी गांधींनी अतिशय चांगली मूवमेंट काढली। हा आमचा समज आहे, त्यामुळे आम्ही याच्याही पेक्षा अजून जास्त चालायला तयार आहोत। जी, आप रोज इतना चलते हैं सर, आपको कुछ तकलीफ होती है शुरुआती के दिनों में? कुछ तकलीफें हुई आपको ऐसा? मैडम, सच में तो हम कभी चलते ही नहीं थे। हाँ, झूठ के बोलना, टाइम ही नहीं मिलता था। और कुछ डॉक्टर होने की वजह से जब ज़्यादा कॉन्फिडेंस रहता है, ये खा लेंगे, वो दवा खा लेंगे, तो टाइम नहीं मिलता था। क्यों? हॉस्पिटल ओनर है, तो कभी भी इमरजेंसी में भाग के जाना पड़ता था। ये पहली बार हम जीवन में इतना ज़्यादा चल रहे हैं। और नो डाउट कि स्टार्टिंग में तकलीफ हुआ था, लोगों को ब्लिस्टर पड़े थे, मसल्स क्रैम्प होता था, क्रैम्प होते थे, कुछ लोग गिरे, किसी को फ्रैक्चर हुआ, हाँ बहुत से हादसे हुए। लेकिन लोगों का जोश, लोगों का उत्साह, लोगों का लाजवाब था, जन समर्थन लाजवाब था। राहुल जी के प्रति लोगों की आस्था, श्रद्धा देखकर जो 120 पद यात्री हैं साथ में चलने वाले, उनका उत्साह डबल हो जाता था। जो भी कष्ट होता था, रात को पेन किलर खा के, दर्द की दवा खा के लोग सोते थे। मैं खुद सोता था, उसमें झूठ क्या बोलना है। पहले 10 दिन तो हालत ही आते थे तो लगता ही नहीं था सुबह कब हो गई। रात गोलियां खाते थे दर्द की, सुबह उठते थे, फिर फ्रेश होते थे, नहाते थे, धोते थे, फिर एक नई अंग में चल देते थे। जी हाँ, तो हम लोग फौजी जैसे हो गए थे। जरूर जरूर। तुमचा एक्सपिरियन्स कसा होता या पूर्ण भारत जोडो यात्रेमध्ये? आतापर्यंत तर दक्षिण भारतामध्ये होती, आज महाराष्ट्रात काल पदार्पण केलेलं आहे, पण दक्षिण भारतामधला जो रिस्पॉन्स होता तो आम्हीही बघितला की खूप उत्स्फूर्त असा उत्साह होता तिकडे। तुमचा एक्सपिरियन्स काय होता? मॅडम, आम्ही पाहिलं केरळ, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा करून आज आम्ही 6व्या राज्यात महाराष्ट्रात आलो आहोत। यात आंध्र प्रदेशचा थोडासा उत्साह कमी वाटला, परंतु बाकीच्या राज्यामध्ये ट्रिमेंडस आम्हाला पाठिंबा मिळाला। लोक भरपूर मोठ्या प्रमाणात आमच्या पाठीमागे येत होते। काही ठिकाणी तर 3-3, 4-4 किलोमीटर रस्ता भरून माणसं आमच्यासोबत येत होते। जवळपास 5-25 लाख, 25,000, 50,000पर्यंत लोक त्या ठिकाणी सोबत चालत होते, 10-10, 15-15 किलोमीटर। ही जी प्रतिसाद आणि आम्हाला वेगवेगळ्या राज्यातून चालत असताना तिथली वेगवेगळी संस्कृती, वेगवेगळी भाषा यांचं दर्शन आम्हाला होत होतं आणि विविधतेतून एकता जी भारताची आहे ती आम्हाला पावलोपावली जाणवत होती। अलीकडच्या काळात वाढता विद्वेष आणि वाढती जातीयता आणि वेगवेगळीकरण किंवा सेपरेशनची भाषा यामुळे जे भारत तुटत चालला होता तो एकसंघ आहे आणि एकसंघ राहिला पाहिजे याचा आम्हाला जाणीव होत होती। नक्कीच। आज कल से ये महाराष्ट्र में पदार्पण हुआ है, आपको क्या लगता है महाराष्ट्र में क्या रिस्पॉन्स होगा? महाराष्ट्र तो छत्रपति शिवाजी की भूमि है। ये हमारे कांग्रेस के रानाडे, गोखले, तिलक की भूमि है। क्विट आंदोलन जो अगस्त क्रांति का आंदोलन हुआ था इसी महाराष्ट्र से हुआ है। तो नेचुरल महाराष्ट्र समाज सुधार की भूमि रही है और नए प्रयोगों की जमी रही है। तो निस्संदेह यहाँ की जनता राहुल जी के नेतृत्व में गांधी परिवार के साथ हमेशा से जुड़ी रही है। कभी सत्ता आनी और जानी तो समीकरणों का खेल होता है, लोकतंत्र में संख्या बल है, वो कभी इधर उधर होता है, लेकिन जन समर्थन हमेशा कांग्रेस के साथ, गांधी परिवार के साथ रहा है। और निस्संदेह आप कल से लातूर में रात में हम मसाल क्रांति लेके, मसाल जुलूस लेके निकले थे। रात को भी आपने देखा होगा 10, 11, 12 बजे के हाल में सड़क पे चलने को भीड़ जगह नहीं थी। आप अगर सरसों और राई भी फेंकते तो आपके ऊपर नहीं जमीन को नहीं मिलता है, इतनी भीड़ रात को थी। तो दिन तो अभी शुरुआत है, सूरज अभी उठ रहा है, चल रहा है, शाम होने को आप देखिएगा सड़क पे क्या हाल होगा। जी जरूर। एक शेवटचा प्रश्न मला सांगा की भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या युवांना तुम्ही काय संदेश द्याल? युवा वर्ग जे की आजकालच्या सोशल मीडियामुळे अगदी फेक बातम्यांवरती किंवा आभासी दुनियेमध्ये
हे वेगवेगळे भ्रम निर्माण करून त्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. ती दिशाभूल कुठेतरी त्यांनी वेळीच ओळखली पाहिजे आणि या देशाची उज्ज्वल परंपरा, उज्ज्वल इतिहास, उज्ज्वल संस्कृती ही कायम ठेवून या ठिकाणी देश एकजूट कसा राहील यासाठी युवकांनी आता पुढे येणं गरजेचं आहे. त्यासाठी राहुलजींची एक अतिशय उत्तम भूमिका आहे, उत्तम चळवळ आहे. या चळवळीसोबत युवकांनी सोबत येऊन उज्ज्वल भारतासाठी साथ द्यायला पाहिजे, योगदान द्यायला पाहिजे. नक्कीच. थँक्यू सो मच आमच्याशी बातचीत करण्यासाठी. तर आपण बघितलं 2 डॉक्टर महाराष्ट्रातनं 40शीतले आणि 50शीतले आणि तरीही आज ते रोज 20 ते 25 किलोमीटर चालत आहेत. भारत जोडो यात्री म्हणून चालत आहेत राहुल गांधींसोबत. अशाच काही वेगवेगळ्या ज्या स्टोरीज आहेत ते भारत जोडो यात्रामधनं आपल्यासमोर येतच राहणार आहेत आणि आपणही या सर्व गोष्टी आपल्यासोबत पोहोचत राहूत. तुम्ही बघत राहा HW मराठी. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.